रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक झाली। या बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते। एकनाथ शिंदे यांच्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात बदल। आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात बदलण्याचा निर्णय देखील आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे। राज्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वगळण्यात आल्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडल्याची चर्चा होती। मात्र आता राज्य सरकारने या निर्णयात बदल केला आहे। आता मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री या समितीत राहणार आहेत। मुंबईतील जुलै 2005 सालच्या पुरानंतर ही समिती स्थापन करण्यात आली होती। आपत्कालीन परिस्थितीत ही समिती मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्याचे काम करते। राज्याचा मुख्यमंत्री या समितीचा अध्यक्ष असतो। त्यानुसार आता या समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आली होती। नव्या समितीमध्ये अर्थमंत्री अजित पवार यांच्यासह महसूल, मदत आणि पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य समितीच्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला होता। परंतु एकनाथ शिंदे यांना या समितीमध्ये स्थान मिळाले नव्हते। यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते। या कारणावरून महायुतीत वितुष्ट निर्माण होऊ शकते अशी चर्चा होती। त्यामुळे आता नियमात बदल करून एकनाथ शिंदे यांना या समितीमध्ये सहभागी करून घेण्याचा निर्णय झाला आहे।